नमस्कार, मी वैशाली सावरकर. आपण सर्व दर्शकांचे विदर्भ दर्पण न्यूज मध्ये स्वागत आहे. यशवंत स्टेडियम इथे हिवाळी अधिवेशनाच्या अनुषंगाने विविध उपोषणे, आंदोलने आणि मोर्चे चालवले आहेत. सोबत आहे उपोषणकर्ता डॉक्टर योगेंद्र कोलते सर. यांनी हे मुंबईवरून आलेले आहे. यांचा मुद्दा म्हणजे असा, पालघर जिल्ह्यामध्ये वात्सल्य प्राथमिक माध्यमिक आश्रमशाळा आहे, त्या शाळेमध्ये होणारे जे भ्रष्टाचार आहे, जे मुलांसाठी फंड येतो, जे प्रशासनाकडून फंड येतो, तो मुलांपर्यंत पोहोचत नाही. तिथे खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालू आहे. अशा मागण्या, या पद्धतीच्या मागण्या घेऊन ते इथे उपोषणात बसले आहे. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काय या भ्रष्टाचाराचा विस्तार रूप काय आहे. नमस्कार सर. हा जे आश्रम शाळेमध्ये भ्रष्टाचाराचं प्रकरण चालू आहे, याबद्दल काय सांगाल तुम्ही? एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प जव्हार, जिल्हा पालघर येथील वात्सल्य प्राथमिक आश्रमशाळा, जी अनुदानित आश्रमशाळा आहे, जी चापके तलावली विक्रमगड येथे आहे. या आश्रमशाळेमध्ये गेल्या अनेक वर्षापासून विद्यार्थ्यांचं शोषण केले जाते, त्यांना पोषण आहार दिला जात नाही आणि जो शिक्षणाचा दर आहे तो एकदम घसरलेला आहे. म्हणजे विद्यार्थ्यांचं प्रचंड शैक्षणिक नुकसान होत आहे आणि यावरती पडदा टाकण्याचं काम हे प्रकल्प कार्यालयातील काही सहाय्यक प्रकल्प अधिकारी हे वर्षानुवर्ष करत आहेत. या दरम्यान प्रचंड भ्रष्टाचार होत आहे आणि प्रकल्प अधिकाऱ्यांना, जे IAS प्रकल्प अधिकारी येतात, त्यानंतर मंत्री महोदय यांना बदनाम करण्याचं एक षडयंत्र या सहाय्यक प्रकल्प अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आणि संस्था चालकांच्या माध्यमातून केलं जात आहे. या आश्रमशाळेचा मुख्याध्यापक एक सुधीर मरिबा माने नावाचा आहे, ज्याने आयुक्तांची खोटी सही करून कुठलाही प्रस्ताव प्रकल्प कार्यालयात न दाखल करता, तसेच आयुक्त कार्यालयात न दाखल करता मान्यता ही एका हॉटेलवर करून घेतली. यामध्ये हेमंत पाटील नावाचा तत्कालीन अधिकारी ठाण्याचा, त्याने हे सर्व आयुक्ताच्या ऑर्डर बोगस मान्यता या पत्रावळ्यांसारख्या वाटलेल्या आहे. आणि या आश्रमशाळेतील सर्व जे शिक्षक आहे आणि या मुख्याध्यापकाला तात्काळ म्हणजे बडतर्फ हे केलेलं आहे, अवैध ठरवलेली आहे. परंतु हे संपूर्ण करण्यासाठी 12 वर्ष लागले. या 12 वर्षामध्ये प्रचंड अनुदान लाटण्यात आलेलं आहे. अनुदानित आश्रमशाळेने जवळपास 35-40 करोड रुपये हे शासनाचे लाटलेले आहे. म्हणून या आश्रमशाळेतील हा मुख्याध्यापक आणि त्यातील वर्षानुवर्ष असलेले प्रस्थापित अधिकारी यांच्यावर कडक शासन करून यांना तात्काळ बडतर्फ करावं आणि त्यांना ट्रान्सफर देण्यात यावी अशी आमची मागणी आहे. तसेच फौजदारी गुन्हा दाखल करून आश्रमशाळा ही वर प्रशासक बसावं आणि शासनाच्या ताब्यात ही आश्रमशाळा तात्काळ घेण्यात यावी अशी आमची मागणी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय नामदार आदिवासी विकास मंत्री अशोकजी उईके साहेब यांना आहे. गेल्या 2 वर्षापासून आम्ही सातत्याने या आश्रमशाळेच्या बाबतीमध्ये अनेक ठिकाणी प्रश्न उपस्थित केलेले आहे. काही अधिकाऱ्यांनी या बाबतीमध्ये सकारात्मक भूमिका दाखवून, यामध्ये मी आवर्जून नाव घेऊ इच्छितो की डॉक्टर अपूर्वा बासूर मॅडम यांनी, प्रकल्प अधिकारी आहेत या जव्हारच्या, यांनी तात्काळ याची दखल घेतलेली आहे. त्याचबरोबर माननीय गोपीचंदजी कदम साहेब ठाण्याचे अपर आयुक्त आहे, यांनी सुद्धा दखल घेतलेली आहे आणि तात्काळ याचा प्रस्ताव हा शासनाकडे म्हणजे कमिशनर नाशिक यांच्याकडे पाठवलेला आहे. आता प्रश्न असा आहे की नाशिकचे कमिशनर जे आदिवासी विभागाचे आयुक्त आहेत, यांनी तो डिसिजन कधी घ्यायचा, यावर्षी घ्यायचा का पुढच्या वर्षी घ्यायचा आणि मंत्र्यांनी कधी घ्यायचा आहे, याकरता आता हे उपोषण सुरू झालेलं आहे. कालच डायरेक्शन झालेलं आहे, काही डायरेक्शन परवा झालेलं आहे. परंतु जिथपर्यंत आम्हाला यावरती प्रशासक बसत नाही आणि शाळेची मान्यता रद्द करत नाही आणि संबंधितांवरती गुन्हे दाखल होत नाही, तिथपर्यंत आमचं उपोषण हे सुरू राहील. अधिवेशन जरी संपलं तरी यासाठी आम्ही जन आंदोलन पुढे उभारू अशी आमची पुढची मागणी राहील. या तुमच्या मागण्या आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते अनिता मॅम. मला सांगा, जे हे आश्रम शाळेचा जो मॅटर तुम्ही इथे घेऊन उपोषण करीत आहे, या असे भरपूरसे किती भ्रष्टाचार त्या पालघर जिल्ह्यामध्ये होत आहे आणि तुम्ही मला सांगितलं त्याप्रमाणे की भरपूरसे मुलींचे छळ सुद्धा तिथे होतात, काय सांगाल याबद्दल? नमस्कार, माझं नाव अनिता योगेंद्र कोलते. मी मुंबईमध्ये शाळाबाह्य विद्यार्थ्यांसाठी काम करते. जे मुलं शाळेत जाऊ शकत नाही, सिग्नलवरती भीक मागणारे, वस्तू विकणारे आहेत, अशा मुलांसाठी काम करते. आमच्याकडे जेव्हा हा विषय आला आश्रमशाळेचा, तिथे अनेक विद्यार्थ्यांवरती शारीरिक शोषण झाले, मुलांवरती त्यांच्यावर गुन्हे सुद्धा दाखल झाले अधिकाऱ्यांवरती, परंतु अजूनही त्यांच्यावर कुठली कारवाई नाही. संस्थापकांनी ते प्रकरण दाबून घेतलं. आम्ही महिला राज्य आयोगाकडे सुद्धा पत्रव्यवहार केला,
की हा प्रकरण रिओपन करून त्या मुलीला न्याय द्यावा, परंतु ते झालेलं नाहीये अजूनपर्यंत. शोकांतिका ही आहे की आदिवासी विद्यार्थ्यांवर हा सतत होत असलेला अन्याय अजूनपर्यंत चालूच आहे, परंतु यावर अजून न्याय तर मिळत नाहीच आहे. आज इथे आम्ही उपोषणाला बसलेलो आहे, तर त्या विद्यार्थ्यांवर होत असलेलं शैक्षणिक अत्याचार, शारीरिक अत्याचार आणि सोबतच त्यांचं आरोग्यावर सुद्धा हा घात होतो आहे. कारण ज्या विद्यार्थ्यांना सांगतात की एका दिवसाला 2.5 किलो मीठ एक विद्यार्थी खातो, म्हणजे त्यांचं आरोग्य किती धोक्यामध्ये आहे हे आपण बघू शकतो. सोबतच जे तिथले शिक्षक वर्ग आहे, मुख्याध्यापक आहेत, ते सतत दारू पिऊन त्या शाळेमध्ये राहतात. मग ते विद्यार्थ्यांना काय शिकवणार आहे? विद्यार्थी जेव्हा शाळेत जातो ते विद्या प्राप्त करण्यासाठी जातो, परंतु जर तिथे त्यांना शिक्षणच मिळत नसेल आणि असे जर शिक्षक दारू पिऊन जर तिथे राहत असेल तर मग तिथे कुठेतरी कारवाई होणं गरजेचं आहे. प्रकल्प कार्यालयाकडून सुद्धा त्याची दखल घेतली गेली पाहिजे, चौकशी केल्या गेली पाहिजे, जेणेकरून त्या मुलांचं भविष्य पुढे जे घडायचं आहे ते योग्य घडेल असं माझं तरी मत आहे. आणि या उपोषणादरम्यान त्या शाळेवर कारवाई करावी. जे काही अधिकारी आहेत, जे काही शिक्षक वर्ग आहे, संस्थापक आहे, त्यांच्या फौजदारी गुन्हे दाखल करून या विद्यार्थ्यांना न्याय द्यावा. तात्काळ त्यावर प्रशासक बसून त्या संस्थापकांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा. जिथे जिथे चुकीचं वाटतंय शासनाला त्यावर लवकरात लवकर त्यांनी कारवाई करावी आणि जी संस्था आहे त्यांची शासन मान्यता रद्द करून योग्य त्यावर निर्णय घ्यावा. योग्य शासनाकडे ती संस्था, शाळा आहे ती सुपूर्द करावी, जेणेकरून 1200 विद्यार्थ्यांना कुठेतरी न्याय मिळावे. आता हा एकच शाळेचा नाही तर अशा अनेक शाळा आहेत जिथे हा प्रकरण चालतंय. नुकतंच पालघर जिल्ह्यामध्येच एक आता मुलींनी आत्महत्या केली शाळेमध्ये, पण ते सुद्धा प्रकरण दाबण्यात येत आहे. म्हणजे अशा आदिवासी लोकांचा आवाज कुठेतरी दाबला जातोय. आज आदिवासी हा आपल्या महाराष्ट्राचा म्हणा की देशाचा आदिवासी हा मूळ नागरिक आहे, पण त्यावरच अन्याय होतोय. तर सर्वसामान्यांचं काय? कुठेतरी याला न्याय मिळावा यासाठी आज आम्ही यशवंत स्टेडियमला उपोषणाला बसलोय. मी माननीय मुख्यमंत्री साहेबांना माझी आग्रहाची विनंती आहे की या तुमच्या भाच्यांना, जे विद्यार्थी आहेत, लाडक्या बहिणींची मुलं आहेत, त्या आदिवासी विद्यार्थ्यांना न्याय द्यावा. आपल्यासोबत होते डॉक्टर योगेंद्र कोलते सर, जे उपोषण कार्यकर्ते आहेत, तसेच अनिता मॅडम यांनी इथे आमरण उपोषण इथे मांडलेलं आहे. तर काहीतरी डिसिजन घ्यावे शासनाने अशी मागणी त्यांची आहे. मी वैशाली सावरकर, विदर्भ दर्पण न्यूज, नागपूर.